शिरपूर शहरातील आर.सी. पटेल प्राथमिक शाळा येथे सामाजिक जाणीवा जागृत करण्यासाठी आणि मानवी संबंध अधिक दृढ करण्याचा उद्देश ठेवून सामाजिक अनुभूती या थीमवर स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। पटेल प्राथमिक शाळेतील स्नेह संमेलनात विविध सामाजिक विषयांवर कार्यक्रम सादर करण्यात आले। स्नेह संमेलनात विद्यालयातील इयत्ता बालवाडी ते 4थी पर्यंतच्या 680 विद्यार्थ्यांनी 16 गीतं आणि नाट्य सादर केलीत। स्नेह संमेलनाला आर.सी. पटेल संस्थेचे संचालक विजय भंडारी, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष गिरीश वाणी, शिक्षक विस्तार अधिकारी अनिल बाविस्कर, आर.सी. पटेल संस्थेचे सीईओ डॉक्टर उमेश शर्मा, शिरपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा संगीता देवरे, संस्थेचे अकॅडमिक इंचार्ज पी.व्ही. पाटील, मनोहर वाघ, मुख्याध्यापक प्रदीप गहिवरे तसेच संस्थेतील विविध शाखांचे मुख्याध्यापक उपस्थित होते। स्नेह संमेलनात सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी यावर विविध नृत्य आणि नाट्य विद्यार्थ्यांनी सादर केलीत। यात स्वच्छता या विषयावर गाडीवाला आया या गाण्याने स्नेह संमेलनाची सुरुवात झाली। शिक्षण विषयावर सादर झालेले टन टन घंटी बजी या गाण्यातून विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। सामाजिक आदर्श या विषयावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श दैवत माझे छत्रपती या गाण्यातून विद्यार्थ्यांनी मांडला। स्नेह संमेलनाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक प्रदीप गहिवरे यांनी शाळेतील वर्षभराच्या कामकाजाचा आढावा मांडला। वर्षभरात विद्यार्थी शिक्षक यासोबत शाळेने प्राप्त केलेली यशोगाथा तसेच सहशालेय उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली। स्नेह संमेलनाच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन प्रशांत चौधरी व अशोक पाटील यांनी केले, तर स्नेह संमेलनाचे मुख्य सूत्रसंचालन इयत्ता 3री व 4थीच्या विद्यार्थ्यांनी केले। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। म्हणतो असे आमचे परम आदरणीय संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार भाईसाहेब अमरीशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय भाईसाहेब भूपेशभाई पटेल यांचा आमच्यावर असलेला खऱ्या अर्थाने निरंतर विश्वास, त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि शब्दातून फक्त आणि फक्त संस्था हित जाणवते असं आमचे उपाध्यक्ष माननीय ज्यांना मी आदराने भाऊ म्हणतो राजगोपालजी भंडारी, आत्ताच नियुक्त झालेल्या आमच्या सचिव आदरणीय रेषा पटेल मॅडम, त्यांचा शाळेप्रती असलेला स्नेह, विद्यार्थी म्हटला की त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून वर्षभर ज्यांच्याशी बोलतात, मार्गदर्शन करतात असे आमच्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय डॉक्टर उमेश शर्मा सर, आदरणीय पी.व्ही. पाटील सर, आमचे अकॅडमिक इंचार्ज। शाळा म्हटलं म्हणजे 4 भिंतीतलं शिक्षण नव्हे, 4 भिंतीच्या बाहेर खूप मोठी शाळा आहे। मग त्या बाहेरच्या जगाचा आणि माझ्या शाळेतल्या चिमुकल्यांचा कुठेतरी संबंध आला पाहिजे म्हणून आम्ही खास आवर्जून साजरे करत असतो विविध सहशालेय उपक्रम। त्यात प्रामुख्याने ज्यावेळेला माझा चिमुकला वय वर्ष 5 असताना शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत पाऊल ठेवतो, त्याचा तो दिवस कुठेतरी संस्मरणीय असावा या न्यायाने त्याचा पहिला दिवस आम्ही ज्यावेळेला तो शाळेत आला 15 जूनला एक छोटीशी टॉय ट्रेन शाळेच्या पटांगणात उभी केली आणि गेट ते वर्ग असा त्याचा टॉय ट्रेन मधून प्रवास घडवून आणला। निश्चितच या उपक्रमातून त्या माझ्या चिमुकल्याला शाळेची गोडी लागली असेल। हे करत असताना प्रत्येक वेळेला कोणत्या तरी दिवसाचं असेल, कार्यक्रमाचं असेल, औचित्य साधलं जातं की ज्याच्यातून माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत कुठेतरी